माणूस केव्हा काय करेल हे कोणीही सांगू शकत नाही। नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेड तालुक्यात एक भयानक प्रकार घडला। सरपंच बनण्यासाठी त्याने आपल्या स्वतःच्या पोटच्या पोरीला मारलं। तिचं वय अवघं फक्त 6 वर्ष होतं। काय हे प्रकरण आणि कायदा काय म्हणतो हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरूर या गावचा रहिवासी, नाव होतं पांडुरंग कोडमंगले, वय 28। त्याला 3 मुलं होती। 3 वर्षाचा मुलगा होता आणि 2 मुली होत्या। त्यातील त्यांनी एका मुलीला तेलंगणा राज्यामध्ये जाऊन निजाम सागर कालव्याजवळ त्या मुलीला त्या पाण्यामध्ये फेकून दिलं आणि त्या मुलीचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। तिथल्या स्थानिक लोकांनी येऊन तो मृतदेह पाहिला आणि त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दिली। तेलंगणा पोलिसांनी तपास केल्यानंतर हा सर्व प्रकार समजला। त्यानंतर निजामाबाद पोलिसांनी त्याला अटक केलं। तर मंडळी, नेमकी कायदा काय म्हणतो ते आता आपण बघू की सरपंच होण्यासाठी किंवा जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी महाराष्ट्र विधिमंडळाने 2005 मध्ये महाराष्ट्र नागरी स्थानिक संस्था आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम यामध्ये 2005 साली सुधारणा करण्यात आली। 12 सप्टेंबर 2001 नंतर जर तुम्हाला 3 मुलं असतील तर तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाही। मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेचे असो, जिल्हा परिषदचे असो किंवा पंचायत समितीचे असो, तर तुम्हाला कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही। हा होता कायदा। त्यामुळे पांडुरंग कोडमंगले यांना निवडणूक लढवता येणार नव्हती हे त्याला समजलं होतं। त्यामुळे त्याने आपल्या पोटच्या पोरीची आत्महत्या केली।